नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज जो डेटा आला आहे तो फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच दिसती आहे 1542 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची मात्र खरेदी आहे 2763 कोटीची। क्रूड थोडंसं वाढलं आहे, 68.61च्या लेव्हलला क्रूड आहे। पण अमेरिकेतला रोजगारीचा जो डेटा येतो तो मात्र खराब आला आहे। खाजगी जे रोजगार आहेत ते 33,000 कमी झालेत। 2 वर्षानंतर प्रथमच असं दिसत आहे, म्हणजेच लेबर मार्केटमध्ये स्लो डाऊन झालं आहे असं जाणवत आहे। नायके, टेस्ला, ॲपल, गोल्डमन सॅक्स, एनव्हिडिया हे शेअर तेजीत होते, तर कोका कोला, प्रॉक्टर गॅम्बल, सेलफोर्स, ॲडोबे हे शेअर मंदीत होते। चिप डिझाईन एक्सपोर्टवरची बंदी अमेरिकन सरकारने उठवली, म्हणजे त्यांचा जे चायनाबरोबर ट्रेड डीलच्या वाटाघाटी सुरू आहेत त्यामध्ये ही चिप डिझाईन एक्सपोर्टवरची बंदी उठवण्यात आली आहे आणि आता लायसेन्सची पण गरज राहणार नाही। दुसरं, अमेरिका व्हिएतनाम यांच्यामधलं जे डीलची चर्चा चालू आहे त्याच्यामधला पहिला भाग असा आहे की 46% जे टॅरिफ पूर्वी होतं त्या जागी आता 20% केलं आहे। म्हणजे व्हिएतनाममधून जी आयात होते अमेरिकेमध्ये, तर त्या आयातीवर 20% टॅरिफ आणि अमेरिकेकडनं व्हिएतनामला जी निर्यात होते त्याच्यावर 0 टॅरिफ। व्हिएतनाम हे टेक्स्टाईल हब आहे, तर 46%चा टॅरिफ 20% झाला आहे, तर त्याचा फायदा सगळ्या टेक्स्टाईल मिलना होईल। त्याच्यामध्ये KPR मिल्स, गोकुळदास टेक्स्टाईल, वर्धमान टेक्स्टाईल, ट्रायडंट, वेल्सपन लिव्हिंग अशा बऱ्याच टेक्स्टाईल कंपन्यांचा समावेश तुम्हाला करता येईल। हा परिणाम चांगला असेल किंवा पॉझिटिव्ह असेल। मोतीलाल ओसवालचं AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट 1.5 लाख कोटी क्रॉस केले। काही डेटा किंवा अपडेट्स आलाय त्याच्यामध्ये नायकाचं ब्लॉक डील होईल। प्रमोटर फॅमिली किंवा बंगा फॅमिली 2.1% स्टेक 1198 कोटीला ब्लॉक डीलमध्ये विकतील। त्याची फ्लोअर प्राईस 200 रुपये आहे। 5.5% एवढा डिस्काउंट आहे। V2 रिटेलचे अपडेट्स, रेव्हेन्यू 628 कोटी 51% वाढला। सेम स्टोअर सेल्स ग्रोथ 5%, 28 नवीन स्टोअर उघडली, एकंदर स्टोअर 216। बजाज स्टाईल यांचा रेव्हेन्यू 377 कोटी 37% वाढला, पूर्वीचा 275 कोटी होता। सेम स्टोअर सेल्स ग्रोथ 5%, 22 नवीन स्टोअर उघडली, एकंदर स्टोअर 664। डी-मार्टचा रेव्हेन्यू 15,932 16% वाढला। सेम स्टोअर सेल्स ग्रोथ वाढली, 424 झाली। पण याच्यामध्ये एक कॅच आहे, दरवर्षी ते 52 ते 53 स्टोअर उघडतात। यावेळेला 16 स्टोअर त्यांनी नवीन उघडली आणि नवीन स्टोअर उघडूनही
त्यांचा रेव्हेन्यू पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे ग्लास हाफ फुल हाफ रिकामा किंवा एम्प्टी तर काय होत आहे हे बघितलं पाहिजे. म्हणजे स्टोअर वाढल्यानंतर काही प्रमाणात तरी रेव्हेन्यू वाढायला पाहिजे आणि दरवर्षी जी स्टोअर वाढतात त्यापेक्षा यावर्षी कमी दिसत आहे. डीमार्ट, आता हिंदुस्तान झिंकचं सुद्धा जे प्रोडक्शन आहे ते 1% वाढलं आहे. रिफाईंड झिंक प्रोडक्शन जे आहे ते 4% कमी झालं आहे. पण विंड पॉवर जनरेशन मात्र 24% वाढलं आहे. ते 134 मिलियन युनिट्स एवढं झालं. RBL NBD बँकेला इंटरेस्ट आहे अशी काल बातमी आली होती. ती RBL बँकेने फेटाळून लावली आहे. पंजाब नॅशनल बँक त्यांचे डिपॉझिट्स ग्लोबल डिपॉझिट्स 12.8% वाढले. डोमेस्टिक डिपॉझिट्स 12.2% वाढले. ॲडव्हान्सेस ग्लोबल ॲडव्हान्सेस 9.9% वाढले. ग्लोबल बिझनेस तोही वाढला. तो 27.2 लाख कोटी एवढा झाला. इंडियन बँक त्यांचे डिपॉझिट्स वाढलेत, ॲडव्हान्सेस वाढलेत, पण डिपॉझिट्सची जर वाढ बघितली तर त्याच्यामध्ये सेविंग डिपॉझिट्स आणि करंट हे दोन्हीही कमी झाले. खरं तर सेविंग आणि करंट दोन्हीची अमाऊंट वाढली पाहिजे कारण त्याला व्याजाचा दर कमी असतो. त्यामुळे इंडियन बँकेच्या बाबतीत सखोल आपण अभ्यास केला तर तो चांगला दिसत नाही डिपॉझिट्समध्ये. एकंदर बिझनेस 10.2% वाढला आहे. तो 13.4 लाख कोटी झाला आहे. 3 जुलैपासून MCLR त्यांनी 5 बेस पॉईंट कमी केला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स डिस्बर्समेंट 12,800 कोटी. AUM 15% वाढला आहे 1.2 लाख कोटी. कलेक्शन एफिशियन्सी 95% आहे आणि लिक्विडिटी 9,600 कोटी. AIA इंजिनिअरिंग त्यांच्यावर काउंटर व्हेलिंग ड्युटी लावली होती. तर ती काउंटर व्हेलिंग ड्युटी ब्राझीलसाठी जी लावली आहे ती आता कमी झाली. तर ब्राझीलमध्ये AIA इंजिनिअरिंगचा बिझनेस आहे त्यामुळे त्यांना फायदा होईल. काउंटर व्हेलिंग ड्युटी 6.5% 2.9% केली आहे. हुतामाकी PPL 4,170च्या कोटीचं डील मीडिया रिपोर्ट होता तो कंपनीने फेटाळला आहे. व्होल्टास 265 कोटीची व्होल्टासला GST नोटीस मिळाली आहे 2019-2021 या सालासाठी. ॲक्झो नोबलला पण टॅक्स नोटीस मिळाली 2.26 लाखाची. कॉरोमंडल NACL मधला 53.13% स्टेक घ्यायला CCIची मंजुरी मिळाली आहे. ब्लिस GVS यांना 6.6 कोटी IGST रिफंड रिक्लेम केला होता त्यांनी 2019साठी. त्या संदर्भात नोटीस मिळाली आहे. नेस्ले 105 कोटी गुजरातमध्ये सानंद येथे ते गुंतवणार आहेत. सानंदच्या फॅक्टरीत आणि नवीन मॅगी नूडल्स प्रोडक्शन लाईन त्यांनी ॲड केली आहे. CFF फ्लुइड ते फॉलो ऑन पब्लिक इश्यू आणत आहे.
585 रुपये किंमत आहे 9 जुलै ते 11 जुलै। एस्कॉट्सनी नवीन पिक अँड कॅरी क्रेन हायड्रा 12 कन्स्ट्रक्टिव्ह इक्विपमेंट सेगमेंटसाठी लॉन्च केली आहे। इंडो गल्फ क्रॉप सायन्सचं आज लिस्टिंग होईल। 111 रुपयाला हा शेअर दिला। आता कुठले तेजीत मंदीत राहतील तर आधी तेजीतले शेअर बघा। सगळेच्या सगळे टेक्स्टाईल शेअर तुम्ही बघा, त्याच्यावर चांगला परिणाम दिसतोय का तर ट्रेड घेऊ शकता। डिव्हिज लॅब, AB फॅशन रिटेल, अशोक लेलँड, व्होल्टाज, ब्लू स्टार, बिर्ला सॉफ्ट, GMR पॉवर आणि GMR एअरपोर्ट, JK टायर, एस्कॉट्स, सेरा सॅनिटरी, बालकृष्ण इंडस्ट्री, हिंदाल्को। सेरा सॅनिटरीनी पॉलिप्लक्स ही नवीन लॉन्च केलाय म्हणून। फोर्टिस हेल्थकेअर, GMR एअरपोर्ट, IGL, JSW स्टील, सिमेंस एनर्जी आज T2T मधून बाहेर पडतोय। कॅनरा बँक, कोलगेट, पंजाब नॅशनल बँक, टाटा स्टील, कारण स्टीलची जी आयात होते त्या आयातीचं प्रमाण कमी झालंय, त्यामुळे टाटा स्टीलवर पॉझिटिव्ह परिणाम होईल। केन्स, KAYNES, टाटा मोटर्स, वेल्स्पन लिव्हिंग, AIA, अरविंदो, नेस्ले, इन्फो एज, एशियन पेंट, भारत फोर्ज, JBM ऑटो। सरकारने 10,900 साठी नवीन टेंडर काढले, 10,900 बससाठी। ONGC, अपोलो टायर, JK टायर। तर मंदीमध्ये वेदांता, नायका, D-मार्ट, SBI कार्ड, हिंदुस्तान झिंक। इंडियन बँकेच्या बाबतीत बघा काय समजतंय त्याप्रमाणे। आणि टाटा पॉवरनी केलरॉसला $49.9 बिलियन एवढे द्यायचे असा निकाल आर्बिट्रेशन ट्रायब्युनलने दिलाय। तर काय होत आहे हे बघा, पण टाटा पॉवर माझ्या मते मंदीत राहायला हवा। अर्थातच या निकालाविरुद्ध टाटा पॉवर अपील करेल हे नक्की। तर बघूया काय काय होत आहे ते। जेव्हा काही उलटसुलट दिसत असतं तेव्हा काय मार्केट करताय ते बघायचं, मार्केटचा कल बघायचा आणि मगच ट्रेड घेणं सोयीस्कर ठरतं। कारण उलटसुलट बातम्या असतील तर चार्ट पाहिला जातो आणि मग त्या चार्टप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या काय होत आहे तो। 9:15ला काय होत आहे ते आपल्याला नक्की समजेल। मार्केटचा कन्सॉलिडेशनचा मूड दिसतोय, कारण ट्रेड डीलची चर्चा चालू आहे, त्याप्रमाणे काही कंपन्यांवर परिणाम होतोय। तर बघूया काय काय होत आहे। नमस्ते।